एप्रिल 2026 या महिन्यात हवामान विभागाने पाऊस आणि गारपिटीचा काय अंदाज दिलेला आहे? हा जो काही आपण अंदाज पाहणार आहोत, हा पूर्णतः हवामान विभागाचा अंदाज आहे, आपला वैयक्तिक अंदाज नाही. तर हवामान विभागाने सध्या पुढील 2 दिवस राज्यात गारपिटीचे अलर्ट्स दिलेले आहेत आणि तिथून पुढे सुद्धा पावसाचा अंदाज आहेच. आणि आज मात्र पाऊस कमी झालाय, पण पुन्हा एकदा उद्यापासून हळू राज्यात पाऊस वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे अलर्ट सुद्धा पाऊस आणि गारपिटीचे कायम आहेत. आणि आत्ता जर आपण पाहिलं, की आता एप्रिल, मे, जून या 3 महिन्यामध्ये राज्यातील तापमान कसं राहील, तर या ठिकाणी कोकण किनारपट्टी, त्यानंतर सांगली, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, धाराशिव आणि इकडे गडचिरोलीचा काही भाग आहे. या भागात हवामान विभागाने सांगितलंय, की या 3 महिन्याच्या काळात म्हणजे एप्रिल ते जूनच्या काळात तापमान नेहमी सारखंच राहील. तर राहिलेले जे काही उत्तरेखील जिल्हे आहेत, मग उत्तर मराठवाडा असेल, उत्तर मध्य महाराष्ट्र असेल, विदर्भाचे राहिलेले भाग आहेत, या ठिकाणी दिवसाचं तापमान कमी राहण्याचा अंदाज आहे. गोव्याकडे हेच तापमान जास्त राहण्याची शक्यता आहे. तर बेळगावकडे किंवा इकडे जे काही कर्नाटकचे भाग आहेत, या ठिकाणी सर्वसाधारण तापमान जसं असतंय तसं राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर एप्रिल ते जून या काळामध्ये जी काही पडणारे जी काही पहाटेची थंडी आहे, त्याबद्दल बोलायचं झालं, तर मराठवाडा विभाग आहे आणि त्याला लागून असलेला यवतमाळ, चंद्रपूरचा काही भाग आहे किंवा इकडे बुलढाण्याचा, वाशिमचा काही भाग आहे. तर या ठिकाणी जी काही थंडी असते, ती सर्वसाधारण थंडी राहण्याची शक्यता आहे. तर राहिलेल्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये थंडी मात्र या काळात कमी राहण्याची शक्यता आहे. तसेच कर्नाटकचे आपल्याला लागून असलेले जे भाग आहेत किंवा इकडे गोव्याचा भाग आहे, या ठिकाणी सुद्धा थंडी कमीच राहण्याची शक्यता आहे. म्हणजे या ठिकाणी तापमान जास्त राहील. आणि याच काळामध्ये ज्या काही उष्ण लाटा येतात, त्या जर पाहिल्या, तर हवामान विभागाचा असा अंदाज आहे, की इकडे नंदुरबार, धुळे, नाशिक, पुणे, सातारा, सांगली हा जो काही थोडाफार भाग आहे, या ठिकाणी नेहमीपेक्षा जास्त उष्णतेच्या लाटा पाहायला मिळतील. साधारणतः 6 ते 7 दिवस जास्त उष्णतेच्या लाटा या भागामध्ये पाहायला मिळू शकतं, असं हे मॉडेल दाखवत आहे. त्यानंतर इकडे पालघरचा भाग आहे. त्यानंतर मराठवाड्यातील बरेचसे भाग आहेत. उत्तर महाराष्ट्रातील भाग आहे म्हणजे अहिल्यानगरपासून धुळे, नंदुरबारचे राहिलेले भाग, जळगाव असेल, छत्रपती संभाजीनगर, जालन्याचे भाग आहेत आणि इकडे धाराशिव, लातूरचे काही भाग किंवा सोलापूरचे काही भाग. या ठिकाणी सुद्धा नेहमी जेवढ्या उष्ण लाटा येतात त्याच्यापेक्षा 2 ते 3 दिवस जास्त उष्णतेच्या लाटा पाहायला मिळतील असा अंदाज आहे. त्यानंतर अमरावतीचा भाग आहे, अकोला आहे, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी नेहमीपेक्षा 1 ते 2 दिवस जास्त उष्णतेच्या लाटा राहतील. तर उर्वरित भागांमध्ये जशा उष्णतेच्या लाटा साधारणतः एप्रिल ते जूनमध्ये येतात तेवढ्याच दिवस उष्णतेच्या लाटा राहतील असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. त्यानंतर एप्रिल महिन्यासाठी जर पाहिलं तर एप्रिल महिन्यामध्ये मराठवाडा विभाग आणि मध्य महाराष्ट्राचे पूर्वेकडील भाग म्हणजे पुणे, सातारा, सांगली, सोलापूरचे काही भाग आहेत किंवा इकडे अहिल्यानगर, नाशिकचे पूर्व भाग आणि इकडे यवतमाळ, हिंगोली, वाशिमचा जो काही भाग आहे. तर या ठिकाणी दिवसाचं तापमान जास्त राहण्याचा अंदाज आहे. तर राहिलेल्या राज्याच्या इतर ठिकाणी मग कोकण किनारपट्टी असेल ते पासून तिकडे गोव्यापर्यंत आणि विदर्भातील बरेचसे राहिलेले जे जिल्हे आहेत या ठिकाणी आणि उत्तर महाराष्ट्रातील बऱ्यापैकी थोडाफार भाग असेल, तर या ठिकाणी तापमान नेहमीसारखंच राहण्याचा अंदाज आहे. तर धुळे, नंदुरबारच्या काही भागांमध्ये तापमान थोडंसं कमी सुद्धा राहू शकतंय. आणि जो कर्नाटकचा आपल्याला लागून असलेला भाग आहे बिदर, गुलबर्गा, विजापूर, बागलकोट या ठिकाणी सुद्धा जे तापमान असेल किंवा बेळगावचा थोडासा भाग, तर या ठिकाणी तापमान नेहमीपेक्षा थोडंसं जास्त राहील. आणि रात्री पडणारी थंडी पाहिली तर एप्रिल महिन्यामध्ये विशेष थंडी पडणार नाही. नेहमीपेक्षा तापमान हे जास्त राहण्याचा अंदाज आहे. आणि उष्णतेच्या लाटा पाहिल्या तर नंदुरबार, धुळे, नाशिक, सातारा, पुणे, कोल्हापूर, सांगली या ठिकाणी उष्णतेच्या लाटा नेहमीपेक्षा थोड्याशा जास्त पाहायला मिळतील. तर राज्याच्या इतर ठिकाणी सर्वसाधारण उष्णतेच्या लाटा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आणि आत्ता जे काही पाऊस होतोय त्यामुळे लवकर उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाही. विदर्भात तापमान 40 पर्यंत काही दिवसापूर्वी पोहोचलेलं. पण तरीही त्या ठिकाणी उष्णतेची लाट नाही कारण त्या ठिकाणी सरासरी तापमान 40°C आसपासच असतं. आणि जर आपण पाऊस पाहिला एप्रिल महिन्यात, तर सहसा एप्रिलमध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरचे अतिदक्षिण भाग किंवा इकडे बिदर, गुलबर्गा, विजापूर, बागलकोट, बेळगाव या ठिकाणी सहसा जो पाऊस असतो तो सुरुवात होत असते. दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या भागात किंवा उत्तर कर्नाटकच्या भागात बऱ्यापैकी चांगला पाऊस एप्रिल महिन्यात होत असतो. तर राज्याच्या इतर ठिकाणी जे काही डॉट दाखवलेले आहेत तिकडे गोव्यापासून किंवा सर्वच भागांमध्ये, तर त्या ठिकाणी सहसा पाऊसमान एप्रिल महिन्यात कमी असतं. आणि यंदा त्याच्या तुलनेत म्हणजे जेवढं कमी असतं त्याच्या तुलनेत जर आपण पाहिलं तर राज्यात सर्वच ठिकाणी निळा रंग दाखवण्यात येत आहे. म्हणजे सर्वच भागांमध्ये पाऊसमान जास्त राहू शकतंय असा अंदाज आहे.
मग त्यात नांदेड, लातूर, धाराशिवचे भाग आहेत. या ठिकाणी पाऊस जास्त होण्याची शक्यता दाट आहे. पूर्व विदर्भातचा पाऊस जास्त होण्याची शक्यता दाट आहे. आणि सुरुवातीच्या काळात जो आता काही पाऊस पडतोय, हा सुद्धा यामध्ये मोजला जाणार आहे. म्हणजे आज, उद्या, परवा किंवा 1-2 साधारणतः 5 तारखेपर्यंत राज्यात विविध ठिकाणी जो पाऊस होणार आहे, तर तो सुद्धा याच्यामध्ये मोजला जातोय. म्हणजेच नेहमीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता दाट दिसते. आणि जसं सांगितलं की उद्यापासून पाऊस वाढत जातोय. आपल्या हवामान अंदाज आणि बातम्या या YouTube चॅनलवरती त्याच्याबद्दल अधिक माहिती देण्यात येईलच. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. Facebook पेजवर पाहत असाल तर Facebook पेजला फॉलो करा. YouTubeवर पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.